नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या औषधामध्ये एन्ड्रोफ्लॉक्सासिन हा घटक दिलेला आहे आणि याचा वापर आपण आपली जी शेळी मेंढी असतील त्यांच्यामध्ये करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये देखील या औषधाचा आपण वापर करू शकतो। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये म्हणजेच आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये किंवा कोंबड्यांमध्ये जर सर्दी होत असेल किंवा त्यांना ताप आली असेल किंवा त्यांच्यामध्ये जुलाब होत असतील तर या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंगचा वापर करू शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये म्हणजे आपल्या शेळी मेंढींमध्ये जर मास्टायटिस हा आजार झाला असेल तर त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग 10% या औषधाचा वापर करू शकतो। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग 10% या औषधाबाबत संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे, आपण तो नक्की पहा। धन्यवाद।